आमचा मुलगा कशात होता माहित नाही, तरी पण एवढं परत ढोंग एवढं करू जाणं माझ्यावर काही कमी मोठा आघात नाही हा. एक एवढ्या लहान वयातल्या एका मुलाला ज्यांना मी काहीतरी शिकवत होतो की मी आणखी 3 वर्ष खासदार आहे सर, तुम्ही माझं 1 वर्ष कमी करू नका प्लीज. तिघात म्हणायचं होतं मुलीला माझ्या की आमच्यात अडकलेलं आहे म्हणून त्याचं नाव घेतलं असेल म्हणले. कॅमेऱ्यासमोर सांगतोय व्हायबल होणार नाही 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 काही. कुणी जाते, कुणी नॅशनल हायवेचं पत्र घेऊन जाते, कुणी रेल्वेचं पत्र घेऊन जाते. मी तिथं आहे कशाला तुम्ही जाता आणि घेता, मीच देणार आहे सगळं, तिथं काय होणार नाही. मी आणखी 3 वर्ष खासदार आहे सर, तुम्ही माझं 1 वर्ष कमी करू नका प्लीज. म्हणजे 3चं 3.25 असेल. या वर्षामध्येच मी प्रामाणिकतेने प्रयत्न करतोय आणि रेल्वे बापू सासरवाडीला बी आणणार आणि माझ्या केजला बी आणणार, रेल्वे केजून नेणार असा शब्द तुम्हाला देतो. आणि या कारकिर्दीमध्येच त्याचा सर्वे, त्याचं ऍक्विजिशन सगळं होईल आणि 100% बीडला रेल्वे, धाराशिवची बीडला येईल आणि बीडून संभाजीनगरला जाईल. त्याच्यात गेवराई तालुका राहिला होता तो गेवराई तालुका असेल, केज तालुका राहिला तो केज तालुका येईल. या सर्व तालुक्याचं नियोजन कळंब तालुका सुद्धा तुमचा माझ्यामुळेच येणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका. त्याच्यामुळे हा विषय नाही. परत पुढे पैठण तालुक्याच्या पुढचं संभाजीनगरला रेल्वे यायचा आहे, सर्वात महत्वाचा विषय. आणि ह्याच्यावर काही कुणी बिल पुन्हा फाडलं नाही पाहिजे कुठल्या, नाही तर कुणी जाते, कुणी नॅशनल हायवेचं पत्र घेऊन जाते, कुणी रेल्वेचं पत्र घेऊन जाते. मी तिथं आहे कशाला तुम्ही जाता आणि घेता, मीच देणार आहे सगळं, तिथं काय होणार नाही. त्याच्यामुळे जाऊ द्या, कुणाला काय म्हणायचं, कुणाला काय बोलायचं त्याच्यावर मला नाही बोलायचं. त्याच्यामुळे ही रेल्वे सुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला सांगतो की राजकीय विषय असला तरी पण एक बोललं पाहिजे. आनंदाचा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण काही गोष्टी बोलतो तिथं सांगितलं पाहिजे आणि आनंदानं ती सुद्धा गोष्ट मी केजूनच नेणार, दुसऱ्या कुठून नाही. हा पण शब्द तुम्हाला सर्वांना केजून नेणं मला गरजेचं होतं. केजून जाणार. आता एवढीवर वादळ होणार, पण झालं तर झालं, त्याला इलाज नाही, कारण प्रत्येक तालुक्यात ऑलरेडी झालेली आहे. मग आता मग कोण म्हणेल इकडे, कोण म्हणेल तिकडे, पण ही तालुके सुद्धा जोडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे होणार. मग कुणाच्या कुठून जाणार, पाटील तुमच्या गावातून घरावून नेतो, काही काळजी करू नका. आमच्या घाटगे सरला मी तुमच्या गावातून नेऊ, काही काळजी नसावी. त्याच्या सगळ्या ह्या गोष्टी म्हणजे कुठून न्यायची फायनल झालंय म्हणून तुम्हाला सगळं सांगितलंय, त्याची काळजी करू नका. आणि केजच्या शिवारात सुद्धा आणू भाऊसाहेब, काही काळजी नको करू, तुझ्या शिवारात सुद्धा आणू. त्याच्यामुळे या सगळ्या केज नगरीला आपण सगळे घेऊन येऊन जाऊ. आणि सगळ्या गोष्टी करताना बऱ्याच गोष्टी असतात राजकारणामध्ये. एवढं चांगलं केलेलं कुणाला बघवत नसणारा एक वर्ग असतो, त्याचाच एक भाग म्हणून जे काही तुम्ही बोलले थोडं थोडं, ज्या विषय वेगळ्या विषय चलत राहते, त्याच्यावर लई मोठा विषय करायचा नाही. आपल्याला नीतिमत्तेने एक माहित आहे की आपण कसं वागतो. आपले शुद्ध बीजापोटी फळे जलमते रसाळ गोमटी जसं म्हणतात, तसं आपण विचार करायचा. आणि माझ्या दृष्टीनं माझ्यावर काही कमी मोठा आघात नाही हा. एक एवढ्या लहान वयातल्या एका मुलाला ज्यांना मी काहीतरी शिकवत होतो की राजकारण नक्की शिकवलं नाही, बायकोचा विरोध होता, पण ते थोडंफार ऑटोमॅटिक करायची. काय होतं की इथं जाणं तिथं जाणं, माझं काम हलकं करताना तुझं करत असतानाही कुणाला देखवत नसेल, बघवत नसेल म्हणून त्याला कुठंतरी अडकवायचं. आणि माझ्या मुलीनं मला सांगितलं हे तिचं नाव का घेतलं असावा, तर त्यांना चांगलं माहित आहे ज्यांनी केलं त्यांना की माझं इमोशनल कुठं अडकलेलं आहे. मुलात कुणीही अडकलेला असतोच ना. म्हणजे त्याच्यामुळे तुमचं सगळं तुमचं जे इमोशनल आहे ते आमच्यात, म्हणजे त्या तिघात म्हणायचं होतं मुलीला माझ्या की आमच्यात अडकलेलं आहे म्हणून त्याचं नाव घेतलं असेल म्हणले. त्याच्यामुळे काय त्यांना बरोबर माहित नाही म्हणले. सगळं ज्यांच्यावर बोलायचं होतं ते मला कळालं, तुम्हाला कळू न कळू, त्यांना काय सांगायचं होतं त्यांनी सांगितलं, ठीक आहे, त्यांना तसं वाटलं म्हणून त्यांनी केलं. मी काही कुणावर आता मला लई जण काही म्हणतात काय त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही. पण आता कोणी म्हणले एक वादळ आलं गेलं, वादळ गेलं नाही, कुठं चुकलं तात्याने जसं सांगितलं त्याचं एक उत्तर मला क्लॅरिफिकेशन करायचंय की जसं राजकीय इच्छाशक्ती म्हणा किंवा राजकीय हस्तक्षेपामुळेच जवाबात नाव आलं, जवाबात नाव जसं आपण ब्लॅकमेल केलं की येतंय असं वाटलं म्हणून आता पुढचं ब्लॅकमेलिंग चालू आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं, बाकी काही नाही. मग आता पुढचं ब्लॅकमेलिंग केलं तर आता आरोपात नाव येतंय असं वाटतंय. पण मी आता जागरूक आहे, ठीक आहे. तिथं घेतलं, तिथं मी गप बसलो. पण पुढचं घेताना एवढं सोपं होणार नाही. आणि विनाकारण कुठली किती खोटं नाटक करावं यार. प्रत्येकाच्या जीवाला माहित आहे काय, तुमच्या जीवाला माहित नाही काय केलंय, आमचा मुलगा कशात होता माहित नाही, तरी पण एवढं परत ढोंग एवढं करू जाणं, ज्याची त्यानंच करू जाणं. ही दुसरी एऱ्याचं काम नाही. म्हणतात ना एऱ्या गाबाळायचं काम नाही, तसं काम आहे. ही उदाहरण रचायचं सुद्धा काम ज्यांना सवय त्यांनीच करू. त्याच्यामुळे त्यांना ती लकलाभ असो, आपल्याला काय नाही. पण त्यांची इच्छा एक आहे की मी व्हायबल व्हावा. पण मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय व्हायबल होणार नाही 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 काही नाही. मी
त्याच्या पुढचं सांगून ठेवले माझ्या मुलाला, बायकोला, घराला. काय त्याच्यापेक्षा मला निवडणूक लढवायची. त्या दिवशी सुद्धा मी निश्चय ठरवून आलतो की मला काय केलं तरी पण मला निवडणूक लढायचीच निश्चय केला. मी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आम्ही समोर बोलताना म्हणलं ना, खासदार असल्यामुळे जिम्मेदारी नाही तर मी सर्वांना सांगितलं होतं ठीक आहे काही झालं कुठेही जाईल मी, कुठेही असेल पण मला निवडणूक लढायचीच आहे. म्हणजे कुठेही पक्षात नाही, म्हणजे बीडला असेल किंवा एखाद्या वेळेस संभाजीनगरला बसेल जाऊन, पण मी निवडणूक लढत. आता लय पुढचं तुम्ही समजून घ्या, पण मला निवडणूक लढवायचीच होती आणि मला निवडून यायचं होतं, आलो. तसं आता सुद्धा काही होईल पण मी कुठं मागे हटणार नाही, कुणाच्या आरी जाणार नाही आणि तुमच्यावर जे काय काय आरोप आहेत ते सिद्ध करून दाखविणार हे मी सर्वांना सांगतो. कारण त्यांनी लई काळजी करायची गरज नाही, त्यांच्या स्वतःच्या बुडाखाली आणणार आहेत 100. पण मी थोडं शांततेने आणखी 1 महिना मी काही बोलणार नाही, 1 महिन्याच्या नंतर बघ एवढंच सांगतो. बाकी जास्त काही राजकारणावर बाकी बोलायचं नाही, कुणावर गाठीगाठीपणी करायची नाही आणि कुठल्याही कार्यकर्त्यांना सुद्धा लई घाई गडबड करायची गरज नाही. एखादी काही जिल्ह्यातून कार्यकर्ते आले तुम्ही सांगू तुम्हाला सुद्धा कुठं काही निधी बिधी कमी पडू द्यायचं नाही. मागच्या वर्षी पडू दिलं नाही, यावर्षी कुठं काही कमी पडू देईल असं वाटत नाही. मागच्या वर्षी तालुका 2-3 तालुक्यात झाला, यावर्षी जिल्ह्यातच कमी पडू द्यायचं नाही एवढा शब्द देतो बस. बाकी लई जास्त काय सांग त्याच्यावर तुमचं तुम्ही सगळं समजून घ्या. त्याच्यामुळे लई घाई गडबड करू नका. कुठंतरी आपण कुणाच्या तरी डोक्यावर बसायचं, खांद्यावर जायचं, असं करायचं काही नका जाऊ. कोणाच्या आपणच कुणाच्या खांद्यावर जाऊ, कुणी कुणाकडे जाऊन काही नसतं. मीच तुमचा आहे, तुम्हीच माझे आहेत. आपण सगळेजण मिळून सगळं करू आणि आपण सुद्धा चांगल्या दिवसात आहोत. ह्याची काही मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं 26 जानेवारीला, बरंच 26 जानेवारीला सांगितलं होतं पुढच्या महिन्यात काय होईल बघा. ते आता योगा आपलं बेकार दिवस अजितदादाचा मृत्यू झाला 2 दिवसांनीच, त्याच्यामुळे ते विषय बरेच काही समीकरण महाराष्ट्राचेच बदलले. पण आज पण मी तुम्हाला सांगेल की सर्व दिवस आपल्याला चांगले येतील. आपल्याला रेल्वे आली, पाणी आलं की आपलं भागलं की बरं आपलं काय राहिलंय. सर्वसाधारण जनतेचं आता आमच्यासारख्या कार्यकर्त्याला गुत्त पाहिजे काय पाहिजे तर त्याचं मिटू. एखाद्याचं काय असलं तर काय त्याला त्याची बी अडचण नाही होती, त्याच्यामुळे काय ती पण नाही अडचण. मागच्या वर्षी नाही होती. 550 कोटीची काय हे कोटी तर आकडा लाखाची कामं दिली ना मामा. तुम्हाला 5-25 दिले असते, पण 5-25 तरी प्रत्येक गावाने दिलेत ना. बाकीचे कुणी दिले बरं. मग सगळे एवढे काय 10% मिळाले, कोणाला 15% मिळाले, डीपीटीसी कोणाला काय मिळाले, मग त्यांनी प्रत्येकाने दिले का. मी जसे प्रत्येक गावात 25 लाख काम दिले त्या कोणच्या पुढारीनं, मला कोणाचं नाव नाही कोणाचं नाही, कुणी दिले ते काय. माझ्या गावात 25 लाख दिले तर सांगू द्या एखाद्याने छाती टोकपणे, मी तरी दिलेत ना. मग ठीक आहे, विरोधातला तर विरोधातला आहे ना, सत्तेत असो की विरोधात असो, पण तू सगळ्यापेक्षा जास्त निधी माझ्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला प्रत्येक गावात द्यायचं काम मी या वर्षात येणाऱ्या करणार. 27चा जी मार्च महिना आहे त्याच्यात सगळ्यांना जास्तीचा निधी प्रत्येक जो बी कोणी लोकप्रतिनिधी त्याच्या गावात एखाद्या देईल. आता पर्टिक्युलर एखाद्या समजा कोणी 100 कोटी द्यायचे ठरलं ते नाही सांगितलं, किंवा 100 लाख द्यायचे ठरले, 1 कोटी द्यायचे एवढं नाही सांगितलं. पण प्रत्येक गावामध्ये एक तरी काम याच वर्षात चांगल्या पद्धतीने जिल्ह्यातल्या जे की मला मानणार जिल्ह्यात जेवढे लोक मला शक्य आहे तेवढ्या गावांनी एक तरी काम 31 मार्च 27 आणि या सर्व गोष्टीतून. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा लय गडबड करू नका, लयच बडबड बी करू नका. आपण जरा चाललंय ते चालू द्या दमादमानं. शेवट तुम्ही माझे मी तुमचा आहे, काही कोणी कोणाचं नसते एवढंच सांगतो. कुठेही काही झालं तरी काय होत नाही. आणि शेतकऱ्यांना मध्ये विनंती परत करतो, तुमचा ऊस तुम्ही सर्व जागा तोलून मोलून द्या एवढीच विनंती. खूप खूप धन्यवाद. जास्त काय बोलत नाही. शेवट एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. बऱ्याच जणांना काही आज प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम आहे त्याच्यामुळे यायचं असतं पण यायला उशीर होतोय. आता काही जर आता आलेत, काही जर म्हणते आता सब भेट होती का नाही, जाऊ द्या. मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. मी अधिवेशन असल्यामुळे बाहेर होतो, आता मी आहे. परत 19 तारखेपासून 1-3 दिवस मला पुण्यात बैठक आहे त्याच्यामुळे त्याच दिवशी नाहीये. आता तोपर्यंत कंटिन्यू आहे आणि त्याच्यानंतर ती बैठक संपून आल्याच्या नंतर मात्र परत 15 दिवस कंटिन्यू इथंच आहे. जे काही काम असतील ते करेल. खासदार फंड वाटायचं राहिला ती बी देणार, जी बाकीचे काही विषय कामं राहिले ते देणार. मामा पण सगळ्यालाच द्या हे सगळं पुन्हा विनोदाचा भाग आणखी काहीतरी सगळे या सगळ्यांना आपण करूयात. सज्जन नाही तर तिची रिटायरमेंट घ्यायचं म्हणतो कधी कधी नेते असेल की, पण मी घेऊ दे नाही म्हणतोय. चल बाकीचं जाऊ द्या. आपण सर्व शेतकरी आणि माझ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सर्वांना सुखात आनंदात फक्त एकच विषय, दुष्काळाची परिस्थिती जर खरंच झाली तर आपल्याला वाईट होईल. त्याच्यात सुद्धा आपण मार्ग काढू, सगळेजण मिळून आनंदानं समोर जाऊ. या दुष्काळाच्या परिस्थितीला मात करायची आपली ताकद ठेवू. पण दुष्काळ होणारच नाही ही मात्र तुम्हाला 100 वेळेस सांगतोय, होणार नाही.
होणार नाही आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांची सर्वांची सगळी चांगली काळजी घेऊ. आता 5 किलो दिलंय, आणखी ते वाटलं तर दिपाळीपर्यंत वाटूस तर वाटलं जरी मागणी प्रमाणात येता आलं तरी मी बघू, एवढं शेवट सांगतो. आणि मागच्या वर्षी डिक्लेअर केलेल्या भावातला भाव काही ना काही 100%